सहकार क्षेत्रामध्ये म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्टरमधली एकमेव बँक आहे जिने क्रिसिलचं A+ रेटिंग मिळालेलं आहे आणि गेली 7 वर्ष सातत्याने रेटिंग मिळतं. कोणाला आणि इतर बँकांना नाही मिळालं, कुठल्याच बँकेने घेतलेलं नाही. आम्ही ते घेतलं, आपण याला धाडस म्हणू कदाचित, पण ते आम्ही घेतलं आणि ते धाडस केलं आम्ही कारण आम्हाला तो विश्वास होता की आम्हाला ह्या प्रकारचं रेटिंग मिळेल. आणि ह्या रेटिंगचं इंडिकेशन आहे की इन्व्हेस्टरची टोटल सेफ्टी आणि ग्राहकांना ज्या प्रकारच्या सेवा पाहिजे त्या आम्ही देतो. आता सध्या टेक्नॉलॉजी ड्रिवन बँकिंग आहे, टेक्नॉलॉजी ड्रिवन फायनान्शियल सर्व्हिसेस आहेत. तर अशा उत्तमात उत्तम आम्ही टेक्नॉलॉजीचे प्रॉडक्ट्स लोकांना देतो. इंटरनेट बँकिंग असेल, SMS बँकिंग असेल किंवा ज्याला म्हणू आपण आम्ही आता स्टेटमेंट ऑफ होल्डिंगवरती जातो आहे. तर अशा प्रकारच्या सेवा दिल्या तर घर बसल्या बँकिंग आहे आणि ते करत असताना हसतमुख चेहऱ्याने पर्सनलाइज बँकिंग देणारी टीम पण आहे. त्यामुळे मला वाटतं ग्राहकांचा आमच्यावरती असलेला विश्वास, मिळणारी सेवा याच्यामुळे आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो. सो फॉरेक्समध्ये आपला काय हे शेअर? ऑथोराइज डीलरशिपचं लायसन्स आमच्या बँकेला 4 वर्षापूर्वी मिळालं. कोऑपरेटिव्हमध्ये फक्त 6 बँकांनी लायसन्स मिळालं. त्या पहिल्या फेजमध्ये आम्हाला लायसन्स मिळालं. अर्थात हे फायनान्शियल पॅरामीटर्सवरती असलेलं लायसन्स आहे आणि आत्ता आमचा ह्या वर्षीचा व्यवसाय साधारणतः 1550 कोटींचा आहे, जो पुढच्या वर्षी आम्ही 2000 कोटींच्या वरती जाऊ. आणि मला आपल्या माध्यमातून सांगायला आनंद होतो की आमचं जे फॉरेक्स लायसन्स मिळाल्यानंतर तुम्हाला नॅचरली इंटरनॅशनल ट्रेड करावं लागतो आणि इंटरनॅशनल ट्रेडमध्ये तुम्ही LCs इश्यू करता, बँक गॅरंटीज इश्यू करता आणि आपल्या बँकेच्या LCs आणि बँक गॅरंटीच्या पहिल्या दिवसापासून इंटरनॅशनली ॲक्सेप्ट केल्या गेल्या, कारण इंटरनॅशनल तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी बघितली जाते. त्यामुळे आत्ता आमचा जो फॉरेक्समधला व्यवसाय आणि खरं बघायला गेलं तर गोवा हे फॉरेक्स ट्रेडिंगसाठीचं खूप मोठं डेस्टिनेशन आहे. म्हणजे इथे असलेले येणाऱ्याचं फंड्स, त्याला देणारी सर्व्हिसेस आणि इथलं असलेलं फॉरेन टुरिझम ह्याच्यासाठी फॉरेक्सचा व्यवहार आहे. आणि प्लस जेव्हा किंवा मायनिंगचं आपल्याला एक चांगल्यापैकी स्वरूप दिसेल त्यावेळेला इम्पोर्ट एक्सपोर्टची जी एक व्यवहार होती, त्यामुळे फॉरेक्सचा आमचा खूप चांगल्यापैकी आता जम बसलेलं आहे. आपका बैंक का एक मंत्र है, विश्वास जिंदगी भर का. सो व्हाट विश्वास यू वांट टू गिव टू गोवन्स? एनी अदर schemes you have planned for Goans? What I wanted to assure the Goans is that as against the industry, banking industry average 7 to 8% NPA today, what we are witnessing in the country today. TJSB Bank has kept a modest NPA ratio of 4%. That is gross NPA, whereas the net NPA of the TJSB Bank is 0%. And we have consistently maintained this 0%, which means the investors, depositors and the creditors who are taking money from us, they can feel rest assured that the bank is in the hands of the well managed management. In our bank we have got chartered accountants, the lawyers, industrialists, professionals and agriculturists. It's a combination of best professionals in the industry, and therefore the logo coined by us is that Vishwas Zindagi Barka, that you can feel the whole life and you can bank with us for the whole life. सर उटेकर साहेब, आता आपलं जास्तीत जास्त तरुण पॉप्युलेशन आहे आपल्या भारताचं, अँड पुढे पुढे तरुणांची जी नोकरी व्यवसाय वाढणार, त्यांचा पगार वाढत आहे. सो त्यांच्यामध्ये सेविंग म्हणजे बचतीची पण सवय वाढायला लागली आहे. सो या दृष्टीने आपल्या बँकेचा लाभ किती आपण उठवणार आहात? एक तर तुम्ही अगदी खूप चांगला प्रश्न घेतलात. ही जी तरुणाई आहे त्या तरुणाईमध्ये त्यांना अट्रॅक्ट करण्याकरता एक पहिली गोष्ट अशी आहे की आपलं वर्ल्ड हे डिजिटलायझेशनकडे चाललेलं आहे. बँकिंग व्यवहार किंवा फायनान्शियल सर्व्हिसेस ह्या डिजिटलायझेशनकडे चालले आहेत. जसं इंटरनेट बँकिंग आहे, मोबाईल बँकिंग आहे, SMS बँकिंग आहे आणि ही तरुणाईला त्याच्यातनंच व्यवहार करायला आवडतात. म्हणजे बेंगलोरमध्ये असलेल्या माणसाला ठाण्यामधल्या अकाउंट किंवा गोव्यामध्ये पणजीमधलं असलेलं अकाउंट ऑपरेट करता आलं, अशा प्रकारची सेवा आम्ही देतो. त्यामुळे तरुणाईला ते अट्रॅक्शन होतं. जसं तुम्ही म्हणाले की त्यांचे जे काही उत्पन्न वाढतं आहे किंवा त्यांची सॅलरीज वाढत आहेत, त्यांची जी प्रॉडक्टिव्ह कपॅसिटी वाढते, त्यातनं येणारं त्यांचं इन्कम आहे, त्यातनं जे सेविंग्स करायचं आहे, त्या सेविंगसाठी आम्ही वेगवेगळी प्रॉडक्ट आणि कस्टमाइज प्रॉडक्ट आम्ही सातत्याने ऑफर करतो. आमच्याकडे आम्ही एक वेगळं डिपार्टमेंट केलं, त्याच्यावरती प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि रिसर्च असं त्याच्यावरती आम्ही काम करतो. त्यामुळे ह्यांच्या असलेल्या गरजा आणि त्यांची असलेली रिक्वायरमेंट, त्यामुळे त्यांचं जे आयुष्यभराचं प्लॅनिंग आहे त्याच्यावरतीही करतो. बँकेचा बँक ॲश्युरन्स टायप आहे, त्या माध्यमातून त्यांना इन्शुरन्सची सेवा देतो.
म्युच्युअल फंड्स इन्व्हेस्टमेंट असेल म्युच्युअल फंड्स इन्व्हेस्टमेंट देतो. आणि आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही ॲडवायझरी सर्व्हिसेस करण्याचा प्रयत्न करत होतो. आमची एक दीनदयाळ भवन म्हणून आमची जी पहिली एक इमारत आहे, त्या ज्या उद्देशातून आम्ही बँकिंग चालू केलं, तर तिथे एक ॲडवायझरी सर्व्हिसेसची विंग करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, ज्या माध्यमातून आम्ही लोकांना त्यांच्या सेविंगसाठी किंवा कर्ज घेण्याकरता ॲडवाईस देऊ शकू किंवा सल्ला देऊ शकू. ते कदाचित आमच्याकडनं व्यवहार करणार नाहीत, पण ही एक वेगळी सेवा असेल. आणि मला विश्वास वाटतो की अशा माध्यमातून तरुणाईला आणि इतर जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना चांगल्यापैकी आम्ही गायडन्स देऊ शकू. गोव्यात सध्या आपण बघितलं असेल का माहीत नाही, प्रत्येक घरात किमान एक तरी मोटरसायकल असते. कोणी नोकरीला लागला, छोटा पगार असला की तो कसा तरी कर्ज काढून लोन काढून एक मोटरसायकल तरी घेण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्या 4 शाखा गोव्यात आहेत. तर आपली म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट हे मोटरसायकल यांना अशा उपलब्ध आहेत का चांगल्या? मी मगाशी म्हटलं तसं रिटेल बँकिंगचे आमचे जी प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये 2 व्हीलर लोन्स किंवा कार लोन्स, हाऊसिंग लोन्स ही आहेत. 2 व्हीलर लोन्स हे आम्ही साधारणतः 12% देतो. आणि तुम्ही जर सहजपणे वेबसाईटला जर सर्च मारलात तर तुम्हाला कळेल की मार्केट रिलेटेड जर रेट बघितलेत ते एनिथिंग बिटवीन 14% to 18% आहेत. आणि हा 12% याच्यामध्ये आम्ही ते अवेलेबल करून देतो. आणि हे फास्ट ट्रॅकवर देतो आम्ही, म्हणजे हे कर्ज देत असताना त्याचं यस किंवा नोही आम्ही इमिजिएटली सांगू शकतो. अशा प्रकारच्या सेवा अर्थात आम्ही आता गोव्यामध्ये येऊनच 2-3 वर्ष झालेली आहेत, त्यामुळे हे मार्केट आम्ही पेनिट्रेट करतो. आणि आम्ही आत्ता बँकेला आमच्या बिझनेस करस्पॉन्डन्स आणि ह्याचं लायसन्स मिळालेलं आहे. त्या माध्यमातून आम्ही काही बिझनेस करस्पॉन्डन्स गोव्यामध्ये पहिल्यांदा अपॉइंट करण्याचा आमचा प्लॅन आहे, ज्याच्यामुळे गोव्याच्या इंटिरियर पार्टमध्ये किंवा जिथे जिथे आमच्या ब्रँचेस नाहीत पण तिथपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असणार बिझनेस करस्पॉन्डंटच्या थ्रू. दुसरं आम्ही गोव्यामध्ये त्या बिझनेस करस्पॉन्डंटच्या फ्रँचायझीच्या थ्रू कर्ज वाटप आणि ठेवी गोळा करणं या दोन्हीचं आम्ही करू शकू, जे टेक्नॉलॉजी बेस्ड असेल, ज्याला पॉईंट ऑफ सेल्स त्याचं टर्मिनल असेल, त्याच्या थ्रू आम्ही बिझनेस करस्पॉन्डंटचं जाळं विणण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे ह्या वर्षी आमचा तो प्रयत्न राहणार आहे. दुसरा महत्त्वाचा एक विषय सांगण्यासारखं मला असं वाटतो की आम्ही गोव्यासाठी म्हणून मोबाईल बँकिंगची सेवा रिझर्व्ह बँकेकडे केली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये डिलिव्हरी चॅनल्स असेल, ATM असेल, चेक डिपॉझिटरी असेल किंवा तुम्हाला इन्फॉर्मेशन किऑस्क असेल, तर अशा प्रकारची डिलिव्हरी व्हॅन ही आम्ही गोवा म्हणजे पणजीमध्ये ब्रँच आहे, त्यामुळे त्याचे बेस पणजी असेल, पण आजूबाजूच्या भागामध्ये ते मोबाईल बँकिंग सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. हल्लीच भारतीय रिझर्व्ह बँकेने एक पेमेंट्स बँक्स म्हणून काहीतरी कॉन्सेप्ट सुरू केला आहे. सो व्हॉट इज द चॅलेंज इन फ्रंट ऑफ दिस कॉपरेटिव्ह बँक्स और प्रायव्हेट बँक्स? नाव रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यांनी आत्ता जे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर बँकिंग इंडस्ट्रीचं जे म्हटलेलं आहे डिस्कशन पेपरमध्ये, त्यांना 4 प्रकारचं कॅटेगरी दे आर एक्सपेक्टिंग. फर्स्ट कॅटेगरी इज इंटरनॅशनल लेवल बँक्स. म्हणजे आज जर बघितलं तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे इंटरनॅशनली एक क्रमांक लागतो साधारणतः 50वा आणि ICICI 99 नंबरला. त्यामुळे इंटरनॅशनल साईजचे आपल्याकडे बँक नाही आहेत. त्यामुळे काही कन्सोलिडेशन फेजमधनं इंटरनॅशनल साईजच्या 2-3 बँका तयार करणं अजून ॲडिशनली हा एक पहिला प्रकार झाला. दुसऱ्या ह्याच्यामध्ये राहिलेल्या नॅशनलाइज बँका ज्या इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग आणि चांगल्या प्रकारे बँकिंग सेवा देतील. तिसरा जो आहे तो ओल्ड जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँक्स आणि मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ज्याच्यामध्ये TGSB बँक आहे. आणि चौथी तुम्ही जी म्हणाल ती पेमेंट बँक, स्मॉल बँक्स आणि अदर कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत. पेमेंट बँक, स्मॉल बँक्स हे फायनान्शियल इन्क्लुजनचं एक वेगळं मॉडेल आहे, ज्याच्यात तुम्हाला पेमेंट सेटलमेंट म्हणजे पेमेंट बँक ह्या साधारणतः 1 लाखापर्यंत सेव्हिंग्ज अकाउंट घेऊ शकतात आणि सगळ्या प्रकारची पेमेंट फॅसिलिटीज देऊ शकतात. कर्ज देण्याची त्यांच्याकडे कर्ज देण्याची सोय. आणि स्मॉल बँक्समध्ये हे रिटेल म्हणजे फायनान्शियल छोटी कर्ज देण्याची सोय आहे. म्हणजे ते बँकिंगच करतील पण ते छोट्या प्रमाणात कर्ज वाटप आणि छोट्या लोकांसाठी त्यांचं स्मॉल बँकचं कन्सेप्ट आहे. फायनान्शियल इन्क्लुजनचं हे मॉडेल आहे. तुम्ही म्हणालात तसं आम्हाला हा चॅलेंज नक्कीच आहे. म्हणजे पेमेंट बँक, स्मॉल बँक हा कोऑपरेटिव्ह सेक्टरसाठी चॅलेंज आहे. आणि आमचा बराचसा बिझनेस जो मध्यम वर्ग आणि त्याच्यापेक्षा कनिष्ठ मध्यमवर्गीय यांच्यामध्ये जो आहे तर त्या बिझनेसवरती कुठे ना कुठेतरी त्याचा इफेक्ट होऊ शकेल. आणि त्याच्यामुळे आम्हाला सतर्क राहावं लागेल. मी चांगल्या प्रकारच्या सेवा, चांगल्या प्रकारची पेमेंट सेटलमेंट सिस्टीम जे डिजिटलाइज बँकिंग मी म्हटलं ते आम्हाला द्यावी लागेल. नाहीतर ह्या बँका आमच्या खूप मोठ्या कॉम्पिटिटर होऊ शकतात. त्यामुळे हा चॅलेंज खूप चांगला केला तर ते कॅप्चर करून जातील तुम्हाला. ते कदाचित आमचे ग्राहक, कारण त्यांनी चांगल्या प्रकारे टेक्नॉलॉजी, कारण त्या येणार तेव्हा चांगली टेक्नॉलॉजी घेऊन येणार आणि वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स घेऊन येतील. तर त्याप्रमाणे आम्हाला आमचं स्वतःचं चेंज करायला पाहिजे. म्हणून मी मगाशी म्हटलं की आम्ही आत्ता
प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि रिसर्च अशी टीम तयार केलेली आहे की सातत्याने लोकांची गरज काय ह्याच्यावरती अभ्यास करून त्याच्या प्रकारच्या सेवा द्यायला पाहिजेत. ते दिलं तरच आपण सर्वाईव्ह होऊ शकतो हे आम्हाला नक्की माहिती आहे. आणि तुम्ही म्हणालात त्याची चॅलेंजेस आम्हाला खूप मोठे आहेत. येणाऱ्या काळामध्ये हे सगळ्यांनाच असणार आहेत. त्यामुळे चॅलेंजेस खूप मोठे आहेत. एक्चुअली ये पेमेंट बैंक्स का जो चैलेंजेस है ये मद्देनज़र में रखे वी हैव ऑलरेडी डेवलप्ड ए स्पेशल सेल इन द करंट ईयर. दैट स्पेशल सेल will be totally focusing on the business correspondence model for financial inclusion and who will spread into the villages and bring the weaker sections of the society into the banking field. And through business correspondence we will accept the small savings accounts and payments also. And also at the same time जो माइक्रो इंडस्ट्रीज़ है, माइक्रो फाइनेंसिंग जो बोलते हैं, so this special cell will monitor and do an aggressive marketing of the micro financing to the micro industries. So for this we have formed a special cell in the current year. So we feel that these challenges of the payment banks can be met up to a certain extent. Of course it has to seen on the practical field later. जस्ट लास्ट क्वेश्चन बिफोर फिनिशिंग. दिस प्रधानमंत्री सुरक्षा योजना आणि काय काय 2-3 स्कीम्स सुरू झालेल्या आहेत त्या आपल्या बँकेला लागू झालेल्या आहेत. हो, आमच्या बँकेने ही स्कीम लागू केलेली आहेत. आम्ही आमचं जी प्रधानमंत्री जीवन विमा सुरक्षा योजना जी आहे ती LIC बरोबर ॲग्रीमेंट साईन केलेलं आहे. आणि प्रधानमंत्री सुरक्षा योजना जी आहे जी ॲक्सिडेंटल इन्शुरन्ससाठी आहे ती आम्ही ओरिएंटल इन्शुरन्सशी केलेली आहे. आणि ह्या योजना आम्ही केलेल्या आहेत. आणि मला आपल्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करावं असं वाटतं की ह्या योजनांचा फायदा घ्या. कारण 12 रुपये पेमेंट करून तुम्हाला ॲक्सिडेंटल बेनिफिट 2 लाखापर्यंत मिळणार आहे किंवा 330 रुपयेचं प्रीमियम पे करून तुम्हाला 2 लाखापर्यंत जीवन म्हणजे लाईफ इन्शुरन्स मिळणार आहे. तर अतिशय चांगल्या अशा योजना आहेत आणि ह्या तुम्ही लवकरात लवकर अवेल करावं असं मी लोकांना आव्हान करेल. कारण 31 मेपर्यंत तुम्ही जर या योजनांचा लाभ घेतलात तर तुम्हाला त्याच्यात कुठल्याही प्रकारचे मेडिकल चेकअप नाही. 31 मे नंतर जर तुम्ही आलात तर त्याच्यामध्ये मेडिकल चेकअप येणार आहे आणि ती कदाचित योजना थोडी लांबणार आहे. तर अशा प्रकारच्या चांगल्या योजना ज्या सोशल सिक्युरिटी अँगलनी सेंट्रल गव्हर्नमेंटनी ह्या बजेटच्या थ्रू आणलेल्या आहेत त्याचा लाभ घ्यावा. TJSB बँक ही ॲग्रेसिव्हली या योजना राबवत आहे. तर गोंयान वेगवेगळ्यो बँको आसात, कमर्शियल आसात, गोंयच्यो बँको आसात, प्रायवेट आसात आणि तातूंत आपलें एक स्थान निर्माण केलां. 4 शाखा उगडून ते TJSB बँकेन आमचे बरोबर आसतनाचे चेअरमॅन नंदगोपाळ मेनन आशिल्ले, तशेंच MD आणि CEO सतीश उट्टेकर आशिल्ले. आज आमच्या बरोबर आपण वार्तालाप केलात, चांगलं वाटलं. नमस्कार. 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 पळयत रावात प्रुडंट. नमस्कार.